शाळा म्हणजे सुरक्षिततेचं आणि विश्वासाचं ठिकाण। पण पालकांनो, तुमची मुलं शाळेत गेल्यानंतर सुरक्षित आहेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे। कारण शाळेच्या गेट बाहेरच जर विद्यार्थिनींना लक्ष्य करून काही संशयास्पद व्यवहार सुरू असतील तर हा केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नाही, तर संपूर्ण समाजासाठी एक धोक्याची घंटा आहे। जळगाव पोलिसांनी राबवलेल्या ऑपरेशन सजगमधनं एक असाच धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय। पोलिसांच्या दामिनी पथकाने अनेक दिवस शाळांच्या परिसरात गुप्तपणे रेकी केली आणि त्यानंतर जे समोर आलं ते बघून पोलीस सुद्धा चक्रावून गेले आहेत। जळगाव शहरातील काही नामांकित शाळांबाहेर सुरू असलेल्या एका अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक प्रकाराचा पर्दाफाश झालाय। जळगाव पोलिसांच्या ऑपरेशन सजग या मोहिमेमुळे हा संपूर्ण काळा धंदा उघडकीस आला असून संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे। पोलिसांच्या दामिनी पथकाने अनेक दिवस शाळांच्या परिसरात विशेष रेकी केली। महिला पोलिसांनी स्वतः कॉलेजच्या तरुणींचा वेश परिधान केला होता, जेणेकरून कोणालाही संशय येऊ नये। सिव्हिल ड्रेस कोड मध्ये केलेल्या या गुप्त पाहणीत पोलिसांच्या हाती अत्यंत गंभीर पुरावे लागले। या पाहणी दरम्यान पोलिसांना दिसलं की काही ठिकाणी शाळकरी मुलींना आणि विद्यार्थिनींना लक्ष्य केलं जात होतं। त्यांना अतिशय छोटे आणि सहज कुठेही लपवता येतील असे मिनी मोबाईल विकले जात होते। या मिनी मोबाईलच्या विक्रीमागे नेमकं कोणतं रॅकेट सक्रिय आहे आणि याचा मुख्य सूत्रधार कोण, याचा सखोल तपास आता जळगाव पोलिसांनी सुरू केलाय। त्या शाळेय मुली देखील असे मोबाईल हळूहळू विकत घेतात, जे आपल्याला कन्सील करता येतील, पालकांपासून लपवता येतील आणि त्या अनुषंगाने पुढे विविध यांना ते फोन केले जातात। एका केसमध्ये आमच्या असंही निदर्शनास आलं की एक व्यक्ती आहे, ती शालेय व्यक्तींना, शालेय मुलींना त्यांच्या कोणाच्या मित्रांना वगैरे फोन देखील लावण्यास मदत करत आहेत। तर या अनुषंगाने आपण काही एक रॅकेट असं ओपन केलेलं आहे, त्याच्यामध्ये 4 मोबाईल फोन आपण सीज केले आहेत आणि याला कायदेशीररित्या आता आपण कसं बसवू शकतो याच्यावर आम्ही विचार करत आहोत। या प्रकरणाच्या तपासादरम्यान अत्यंत धक्कादायक आणि थक्क करणारी माहिती समोर आली। ज्या विद्यार्थिनींकडे स्वतःचा मोबाईल नाही अशा अल्पवयीन मुलींना पैशाचं आमिष दाखवून किंवा त्यांच्याकडून पैसे घेऊन थेट त्यांच्या मित्रांशी किंवा बॉयफ्रेंडशी फोनवर बोलण्याची सुविधा दिली जात होती। तसेच पोलिसांच्या तपासात हेही उघड झालंय की केवळ फोनवर बोलणंच नाही, तर मुलींचे मोबाईल स्टॉलवर लपवून ठेवणं आणि ते चार्जिंग करून देण्यासाठी वेगळे पैसे घेणं असेही प्रकार या ठिकाणी सर्रास सुरू होते। धक्कादायक म्हणजे शाळा आणि पालकांपासून लपून हे सर्व काळे धंदे अत्यंत हुशारीने चालवले जात होते। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाच्या माध्यमातून अल्पवयीन विद्यार्थिनी चुकीच्या लोकांच्या संपर्कात जाण्याची आणि मोठ्या संकटात सापडण्याची दाट शक्यता होती। हीच भीती लक्षात घेऊन पोलिसांनी कोणतीही दिरंगाई न करता तातडीने कारवाई केली आणि या रॅकेटचा पर्दाफाश केला। मार्केटमध्ये मिळणारा 500-600 रुपयाचा मोबाईल या मुली या स्टॉलवाले 800 ते 1000 रुपयाला विकतात आणि ते मुली ते घेतात। काही वेळेला या मुलींचे मोबाईल हे घरी नेऊ नये म्हणून त्या मुली त्या स्टॉलवाल्यांकडेच ठेवतात आणि ते त्यांची चार्जिंग करून आणतात। त्याचेही चार्जेस ते त्यांच्याकडनं घेतात। शाळेच्या मुली ज्यांच्याकडे मोबाईल नाही आहे तर त्यांचे बॉयफ्रेंड आहे ते त्यांच्या कॉन्टॅक्ट करण्यासाठी ते त्यांच्याकडनं मोबाईल घेतात आणि त्यांच्याकडून ते चार्जेस आकारतात। पोलिसांकडून या धक्कादायक प्रकरणाची माहिती संबंधित शाळांचे मुख्याध्यापक आणि विद्यार्थिनींच्या पालकांना देण्यात आली आहे। शाळांच्या परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ दामिनी पथकाशी संपर्क साधण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय। पोलिसांनी या प्रकरणातील सर्व कायदेशीर पैलूंचा अभ्यास सुरू केला असून संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असं स्पष्ट केलंय। दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर आणि शाळांच्या सुरक्षेवर सामाजिक कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करा आणि जर अशा मुली कुठे दबावाखाली असतील, त्यांना कुठे ब्लॅकमेल केलं जात असेल किंवा त्यांच्यावर कुठल्या प्रकारचा दबाव आणलं दिलं असेल, आमिष दाखवलं जात असेल, तर या सगळ्यातून त्यांना बाहेर काढा। तुम्ही पोलीस दल म्हणून काम करा। जर तुम्हाला सामाजिक कार्यकर्त्यांची कुठे मदत लागली तर आम्ही सुद्धा तुमच्या सोबत येऊ आणि हे जे गलिच्छ प्रकार आहेत हे आपण बंद करण्यासाठी सगळे मिळून हा प्रकार बंद करू। जळगाव पोलिसांच्या ऑपरेशन सजगमुळे शाळांबाहेर सुरू असलेल्या या अत्यंत संशयास्पद प्रकाराला आळा बसलाय। पोलिसांच्या तत्परतेमुळे एक मोठं संकट टळलं असलं तरी आव्हान अजून संपलेलं नाही।
कारण हा धक्कादायक प्रकार केवळ काही मोजक्या स्टॉल पुरताच मर्यादित आहे की यामागे शाळकरी मुलींना जाळ्यात ओढणारं एखादं मोठं संघटित रॅकेट कार्यरत आहे, याचा सखोल तपास करणं आता पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थिनींची सुरक्षितता, पालकांची वाढती जागरूकता आणि शाळा परिसरावर सातत्यानं देखरेख ठेवणं ही आता काळाची गरज बनली आहे. जळगाव पोलिसांच्या या यशस्वी कारवाईनंतर आता महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्येही शाळा आणि महाविद्यालयांच्या बाहेर अशीच विशेष मोहीम राबवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. भूषण चिंचोरे, पुढारी न्यूज, जळगाव.